नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथीच्या बालभारती पुस्तकांमधील कौतुकाची थाप हा धडा. या धड्याचे लेखक अय्यूब पठाण लोगावकर हे बालसाहित्यिक आहेत. लेखनासाठी त्यांनी अतिशय कुशल अशा गोष्टीरूप साहित्याचा वापर कथांमधून मुलांमध्ये धैर्य, सहकार्य आणि चांगले संस्कार कसे रुजवले जातात किंवा कसे रुजवले पाहिजेत हे आपल्याला दाखवलेले आहे. या धड्यात 4 मित्रांची गोष्ट आपल्याला दिलेली आहे. अचानक आलेले जोराचे वादळ, त्यांनी वाचवलेले त्या छोट्याशा एका प्राण्याचे प्राण आणि अशा पद्धतीने त्यांचा शाळेमध्ये होणारा सत्कार, असे एकंदरीत या पाठामधून आपल्याला शिकवायचे आहे. या धड्यातून आपल्याला संकटातील धैर्याने वागणे, प्रसंगावधान राखणे, प्राण्यांवर प्रेम करणे, एकमेकांना मदत करणे अशा प्रकारचे संदेश मिळतात. एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपणही मानवता, सहकार्य आणि समानतेच्या या मूल्यांचा स्वीकार करणे किती गरजेचं आहे या आपल्याला छोट्याशा गोष्टीवरून समजते. पहा मुलांनो, आपल्याला अनेकदा आपण पाहतो की संकटाच्या वेळी काही लोक स्वतःचा विचार न करता इतरांच्या मदतीला धावून जातात. अशा या धाडसी आणि समाजहितवादी भावना असणाऱ्या व्यक्तीचे सर्वच कौतुक केले जाते. आपण या कौतुकाची थाप या धड्यातून अशा 4 धाडसी मुलांची प्रेरणादायी गोष्ट पाहिलेली आहे. या अगोदर आपण पाहिलं होतं की बाबू गायधणे यांचा धडा मागच्या सिलेबसमध्ये 4थीला होता. त्यांनी कशा पद्धतीने पेटलेल्या एका गोठ्यामधून त्या मुक्या प्राण्यांचा जीव वाचवला होता. त्यानंतर आपण धाडसी हाली हा देखील मागच्या सिलेबसमध्ये पाठ आपण पाहिला होता की त्या लहान मुलीने कशा आपल्या बहिणीचे प्राण वाचवले. या धड्यामधील आपण पाहतो की पावसाळ्याच्या दिवसात मुले खेळण्यासाठी मैदानावर जातात. गोठ्यातील वासरू वादळात अडकते. मुलांनी प्रसंगावधान राखून वासरास सोडवले. काही क्षणातच गोठ्याचे छप्पर खाली पडले. मुलांच्या धाडसामुळे वासराचा जीव वाचतो. शाळेत मुख्याध्यापकाकडून मुलांचा सत्कार केला जातो. धाडस, सहकार्य आणि प्रसंगावधान याचे महत्त्व स्पष्ट करून दिले जाते. या पाठामधून तर आपण काय शिकणार आहोत, तर या पाठामधून आपण संकटाच्या वेळी घाबरून न जाता विचारपूर्वक कृती करावी, प्राण्यांवर प्रेम करावे, एकजुटीने काम केल्यास कठीण कामही सोपे होते. दुसऱ्यांना मदत करणे हे मोठे कर्तव्य आहे. धाडस आणि प्रसंगावधान यामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो. एक भारतीय नागरिक म्हणून आपण काय शिकलो आहोत, तर प्रत्येक सजीवावर दया आणि प्रेम करणे, संकटात असलेल्या व्यक्ती किंवा प्राण्याला मदत करावी, समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखावी, धैर्य, सहकार्य आणि मानवता जपावी. चांगले कार्य केल्यास समाजात सन्मान मिळतो. हे आपण एक भारतीय नागरिक म्हणून आपण यातून शिकणार आहोत. महत्त्वाचे यामध्ये कोणते प्रश्न आहेत, तर मुले मैदानावर का आली होती, वासरू कोणत्या संकटात अडकले होते, मुलांनी वासराचा जीव कसा वाचवला, मुलांचा सत्कार का करण्यात आला. या धड्यातून तुम्हाला कोणता बोध घेता येईल. अशा पद्धतीने मुलांनो, आपण या पाठातून सुंदररित्या बरंच काही शिकणार आहोत. तर अशा पद्धतीनं हा आजचा पाठ आपण थोडक्यात अभ्यासलेला आहे. धन्यवाद.